नमस्कार मित्रांनो, मी विनोद कौरम जाधव. आपण 7 फेब्रुवारी 2025 साठी निफ्टी आणि बँक निफ्टीचा ॲनालिसिस करत आहोत. बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ बनवत नाही, कारण थोडे नॉर्म्स होते. सेबी नॉर्म्स, हे नॉर्म्स, ते नॉर्म्स आणि ऑडिट चाललं होतं. त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता नॉर्म्स क्लिअर झालेत, तर आता मी व्हिडिओ बनवण्यासाठी पुन्हा चालू करत आहोत. आपण पाहूया निफ्टीने येत्या 4-5 दिवसात काय केलं. एक जर बघितलं इथे तर निफ्टीने एक डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे. इथे डेली चार्टमध्ये जर आपण गेलो तर हा डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे आणि मे बी इथे ब्रेकआउट झालाय. जनरली काय होतं, डब्ल्यू पॅटर्न नंतर एक ब्रेकआउट तयार होतो आणि मार्केट थोडं हॉल्ट घेऊन थोडं खाली होईल. आज जसं खाली आलंय पुन्हा वरती जायची शक्यता जास्त वाटते. निफ्टी बँक निफ्टी दोन्हीमध्ये. मी तुम्हाला बँक निफ्टी चार्ट दाखवला, सॉरी त्याबद्दल. आपण निफ्टीचा चार्ट पाहूया. निफ्टीमध्ये पण सेमच दिसतंय. हा एक डब्ल्यू पॅटर्न आहे. हा पण त्याने रेजिस्टन्स लेवल ब्रेक नाही केली, जी की 23,870 आहे. लेट्स सी. परत एक हॉल्ट घेऊन पुन्हा असा हॉल्ट घेतला, पुन्हा वरती जायची शक्यता जास्त आहे. मला असं वाटतं निफ्टी 24,000 लवकर टच करेल, पण त्यासाठी RBI क्रेडिट पॉलिसीने चांगलं काहीतरी केलं पाहिजे, सर्वांना खुश केलं पाहिजे आणि त्यामुळे मार्केटवरती याची शक्यता जास्त असते. तर आपण उद्यासाठी निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस पाहूया. सर्दी झाली त्याबद्दल सॉरी. निफ्टी उद्या 23,623च्या वरती राहिली. 23,623च्या वरती राहिली तर ती अपसाईड जाईल. तर अपसाईड किती जाईल? 23,732. अपसाईड पॉसिबल अपसाईड आहे 23,732 आणि 23,861. या दोन अपसाईड पॉसिबल आहे उद्या. आणि जर 23,623च्या खाली राहिले बिलो, तर डाऊनसाईड काय राहील? तर 23,515 आणि 23,427. 23,515 आणि 23,427. ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा. जर निफ्टी 23,623च्या वरती राहिली, म्हणजे 20 पॉईंटचा, आज जसं निफ्टीने 23,650 क्रॉस नाही केलं आणि 23,650च्या बिलो जशी आली तसं त्यांनी 23,620 पण क्रॉस नाही केलं, म्हणजे उद्याची जी लेवल आहे 23,623 ही खूप फार क्रुशियल आहे. याच्यावरती राहिलं तर 100% मला असं वाटतं की मार्केटवरती याची शक्यता जास्त आहे. आणि मी जे म्हणतोय 24,000 हे लवकरात लवकर अचीव व्हायची शक्यता वाटते मला. त्याआधी थोडं खाली आलं, तसंच जसं मी चार्टला मध्ये एक लाईन ड्रॉ केली, थोडंसं खाली आलं आणि पुन्हा वरती यायची शक्यता वाटत आहे. तसं आता परत पुन्हा वरती जात आहे. पाहूया उद्यासाठी. उद्याची जर ओपन लोची कॅन्डल जर सेम असेल, उद्या निफ्टीचा ओपन आणि लो सेम असेल तर निफ्टी वरती जायची शक्यता जास्त आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, उद्याची ओपन लोची कॅन्डल सेम असली पाहिजे, म्हणजे ओपनिंगला ओपन आणि लो सेम असला पाहिजे. सेम बँक निफ्टीमध्ये पण तेच आहे. बँक निफ्टीची उद्याची मेक ऑर ब्रेक लेवल असेल, म्हणजे जर बँक निफ्टी 50,382 च्या वरती राहिला तर तो काय जाईल? 50,573 आणि 50,765. लक्षात ठेवा मित्रांनो, 50,382च्या वरती राहिला तर 50,573 50,765 ची लेवल लवकरात लवकर अचीव करेल. आणि त्याच्या खाली राहिला तर फर्स्ट सपोर्ट राहील 49,957. हा सपोर्ट लक्षात ठेवा, 49,957 हा सपोर्ट राहील. उद्या 49,957 ब्रेक नाही करणार आणि वरती जायची शक्यता जास्त असेल. मित्रांनो, बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे. आजही बँक निफ्टी ज्याप्रमाणे निफ्टी पडली त्याप्रमाणे बँक निफ्टी नाही पडली. आज SBIचा रिझल्ट खूप छान लागलाय. त्याच नंतर रिलायन्स आज वरती आहे,
ॲक्सिस बँकही वरती आहे, HDFC बँकही वरती आहे, ICICI बँकही वरती आहे, कॅनरा बँक थोडा PSU बँक थोड्याशा नरमाईला आल्यात आणि SBI थोडीशी नरम झाली रिझल्ट नंतर, पण रिझल्ट ओव्हरऑल चांगला आहे. थोडी नरम झाली, 1-1.5% पडलाय, पण उद्या बहुतेक तो सपोर्टलाच आहे SBI, पण उद्या बहुतेक तो वरती जायची शक्यता आहे. SBIचा चार्ट जर पाहिला तर तो सपोर्टच घेतोय आणि मे बी हा जर ब्रेक केला म्हणजे 750 जर ब्रेक झाला उद्या तर मे बी पॉसिबल आहे की डाऊन साईड येईल, पण मला नाही वाटत. PSU बँका थोड्या डाऊन आहेत, पण प्रायव्हेट बँका वरती गेल्यात. उद्या RBI क्रेडिट पॉलिसी पण आहे, तर 0.25 बेसिस कट होईल अशी शक्यता आहे. तर मित्रांनो, उद्यासाठी बेस्ट ऑफ लक, चांगला ट्रेड करा. आज मार्केटने खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या दिल्या. मार्केट एका रेंजमध्येच ट्रेड केला, त्यानंतर प्रीमियम डीके खूप झाले, त्यामुळे ऑप्शन्सवाल्यांची वाट लागलेली असेल आज. तसंच आज जर पाहिला तर रियालिटी सेक्टर खूप स्ट्रॉंग होता सकाळी सकाळी, पण तोही पडलाय. पण तो का पडलाय तर निफ्टीमुळे पडलाय. सो दॅट माय थिंकिंग इज उद्या रियालिटी सेक्टर, बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग आहे तर रियालिटी सेक्टर पण वरती जाईल. आणि राहिला तर आपला मोठा हाती म्हणजे रिलायन्स हा सपोर्टलाच आहे. दिलेल्या माहितीवर समाधानी असेल, लाईक आणि शेअर जरूर करा. मी स्टॉक्स रिकमेंड करत नाही, थोडे दिवस जरा थांबा, मार्केट एका लेवलला येऊ द्या, लेवल नंतर पुन्हा स्टॉक्स चालू होतील. धन्यवाद.